The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी भीम सम्राट मित्र मंडळ बोडखा व विशाखा महिला संघ बोडखा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथाचा सांगता समारोप व त्या निमित्ताने जाहीर धम्मदेसना आज गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी भीम सम्राट बुद्ध विहार बोडखा तालुका पातूर जिल्हा अकोला या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू बी संघपालजी महाथेरो व्यवस्थापक चैत्यभूमी मुंबई, त्याचबरोबर प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, सर्च रिसर्च या युट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, भिक्खू श्रद्धापालजी, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी व समता सैनिक दल अकोला जिल्हा ज्यांनी धम्मग्रंथाचं 3 महिने वाचन केलं, असे प्राध्यापक जयेंद्र बोरकर सर, त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं, असे श्रद्धावान धम्मोपासक साहेबराव वानखडे, सुमेध वानखडे, भीम सम्राट मित्र मंडळ बोडखा, विशाखा महिला उपासिका संघ बोडखा, भीमशक्ती नवयुवक मंडळ चिंचखेड आणि सुजाता महिला उपासिका संघ चिंचखेड आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी या ठिकाणी अनेक ठिकाणावरून उपस्थित असलेले आपण सर्व
श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. बऱ्याच वेळापासून आपण इथे बसलेले आहात. आम्ही पण बराच वेळ झाला इथे बसलो. आम्हाला वाटत होतं बा आता नंबर लागेल, पुन्हा थोड्या वेळाने नंबर लागेल. पुन्हा वाटलं बा आता तुम्हाला भूका लागली, आता नंबर लागते की नाही. एवढ्या दूरवरून बोलवलंय खरं, पण काय फक्त सोफ्यावर बसायला बोलवलं का काय असं वाटत होतं. पण तुमची श्रद्धा आहे निश्चितच मला माहिती आहे. वानखडे साहेबांनी सांगितलं की आम्ही प्रत्यक्ष तर या गावात आलो नाही कधी, पण या रस्त्यावरून मात्र कितीतरी वेळा आम्ही अकोल्याला किंवा अकोल्याहून औरंगाबाद किंवा नागपूर या संपूर्ण परिसरात फिरताना गेलेलो आहे. शिर्याला पण बऱ्याचदा आलो आम्ही. आपले एक भंतेजी मरण पावले होते, त्यांच्या अंतिम संस्काराला सुद्धा आम्ही आलो होतो. आता संगपाल भंतेजी म्हणाले, भंतेजी धम्मदेशना आटोपल्यानंतर जर वेळ भेटला तर भेट देण्यासाठी या. आणि वानखडे साहेबांनी सांगितलं की बिहारावरून धम्मदेशना त्या भोंग्यामध्ये माईक मध्ये लावल्या जायची. तर लोकांची इच्छा होती की बा भंतेजींना प्रत्यक्ष बोलवा. ते म्हणजे मी भोंग्यावर लावल्यावर लोकांना वाटायचं भंतेजी आली की काय, पण भंतेजी आज आली इथे. आणि प्राध्यापक बोरकर सरांनी ग्रंथ वाचला, सुरवाडे सरांनी सूत्रसंचालन केलं चांगल्या प्रकारे. भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी ते बसलेले होते. समता सैनिक दलाने आमचा सन्मान केला. लहान 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 मुलांना जास्त काम असते ते घरी ठेवता तुम्ही. त्यांना डाळू त्यांना शिकण्यासाठी चांगल्या ठिकाणी पाठवता. असेल आता हे पार्क धन असते. यांना भाकरी करण्यासाठी, भाजी करण्यासाठी, झाडू मारण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, विहारात जाण्यासाठी या बिचाऱ्या आमच्या छोट्या छोट्या मुलींना तयार केलं. ते दुसरे अजून वानखडे बाबा ते आखाड्यावाले काय म्हणले मग वस्ता, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ते त्यांच्याकडे पाहिल्यावर कोणी म्हणणार नाही की बा ते वस्तात आहे आखाड्यातले आणि पोरींना तयार करतील. एकदा आपल्या बोरकर सरांसाठी पण टाळ्या वाजवा आणि सर्वच गावकऱ्यांसाठी पण एकदा टाळ्या वाजवा. एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात. खर तर बाबासाहेब म्हणाले एका भाषणामध्ये आपल्या समाजातील तरुणांना की तुम्ही पोटचा पाईप बनता कामा नये. काय म्हणतात आपले बाबासाहेब? तुम्ही पोटचा पाईप बनता कामा नये. म्हणजे फक्त मी जसं थोडस हसण्यावर बोलतो कधी कधी, काही लोक समाजामध्ये खरंच असे आहेत, खाण्यासाठी जगायचंय, जगण्यासाठी खायचंय, खाता खाता बटन दबलं की मरायचंय. जन्माला तर आले, मायबापाने लहानाचं मोठं केलंय, शिकवलंय, नोकरीला लागले किंवा काही कामधंदा व्यवसाय केलाय, पुन्हा त्यांचं मायबापाने लग्न लावून दिले म्हणून बायको आली, मग लेकरं झाले, त्या लेकरांना मोठं केलंय, त्यांचे लग्न लावून दिले, तोपर्यंत हे खिळखिळ झालं, हाडाचा सांगाडा झाला. नंतर कोणाकडून जर समजा ऐकलं की बा धम्म आहे, बुद्ध आहे, बाबासाहेब आहे, तर मग टक 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 करत मग विहारात जाते, कुठं जाते. नाहीतर काही घराच्या बाहेरच निघत नाही बिलकुल. बस खायचंय, पाल्याची माय, डाळ बायकाच्या खोलीत आणि बाकी सगळं गेलं म्हणजे चुलीत. असेही लोक आहेत, परंतु त्याला अपवाद आपल्या बोरकर सरांसारखे लोक आहेत. आणि त्यामुळं समाजामध्ये जेवढे समाजामध्ये परिवर्तन घडावं यासाठी काम करणारे लोक असतील त्या सर्वांच्यासाठी मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि पुनश्च तुम्ही सुद्धा त्या सर्वांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण बाबासाहेबांचा हा काफिला आहे. बाबासाहेबांनी महत्प्रयासाने आपल्याला हा धम्म दिला. बघा, जीवाचं रान केलं बाबासाहेबांनी. मुली गेल्या, मुलं गेले, पत्नी गेली बाबासाहेबांची, परंतु स्वतःला डायबिटीज असताना, बीपीचा त्रास असताना, गुडघ्याचा प्रॉब्लेम असताना सुद्धा देखील बाबासाहेब थांबले नाही.
स्वतःसाठी जगले नाही, समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी जगले. मेलेल्या समाजाला जिवंत केलं बाबासाहेबांनी. ज्या समाजाच्या वाट्याला इथे मडकं होतं, गाडगं होतं, कमरेला झाडू होता, असा दुर्लक्षित असलेला समाज, ज्या वेळेला प्राण्यांना भाकरी खाऊ घातल्या जात होती, म्हणजे प्राण्यांना महत्व होतं, गाई म्हशीला कुत्र्याला पूजल्या जात होतं, पण माणसासारखे माणसं असून देखील त्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता. दस्तूरभूत बाबासाहेबांनी सुद्धा ते अनुभवलं, भोगलं. बडोद्याला असताना दुरून फाईल फेकून द्यायचे ते कारकून शिपाई असलेले लोक, आणि त्या फाईलीला हात लागले बाबासाहेबांचे म्हणून संपूर्ण ऑफिसात गोमूत्र शिंपडून त्या ऑफिसाला पवित्र करण्याचा त्यांचा मानस असायचा. बैलगाडीच्या खाली बाबासाहेबांना उतरवलं. अनेक ठिकाणी बाबासाहेबांना त्रास सहन करावा लागला. त्या टांग्यातून बसून बाबासाहेब चालले होते सभेसाठी 40 गावला. तर तिथे जात असताना आपल्या माणसाने तो टांगा हाकला, ज्याला कधी हाकता येत नव्हतं, तो घोडा जो आहे तो घोडा बुजाडला, आणि त्या घोडा त्या टांग्यासह त्या नाल्यामध्ये कुठे जे काही पुलावरून खाली कोसळला. तिथे बाबासाहेबांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, आणि बाबासाहेबांना दुखापत झाली, काठी हातात आली होती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लहानपणापासून त्रास झाला त्या बाबासाहेबांना आपल्या. आणि बाबासाहेब जेव्हा शिकले, त्या शिकलेल्या बाबासाहेबांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेतलं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण घेतलं. इथे आल्यानंतर बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली, धम्माचं काम करण्यासाठी. बहुजन पंचायत समिती स्थापन केली. आरपीआय हा राजकीय पक्ष स्थापन केला. पीएस सोसायटी ही शिक्षणासाठी संस्था निर्माण केली. समता सैनिक दल समाजाचं रक्षण करण्यासाठी निर्माण केलं. आणि बाबासाहेब बघा धर्मांतर करतात. नागपुरामध्ये लाखो करोडो लोकांना, ज्यांना मंदिराच्या पायरीवरती येऊ दिल्या जात नव्हतं, त्यांना धम्म देतात. आणि काहीच दिवसांमध्ये बाबासाहेब आपल्यातून निघून जातात. आणि नंतर मात्र बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ, जो मूळ इंग्रजी भाषेतून लिहिला बाबासाहेबांनी, दी बुद्ध अँड हिज धम्मा, आज भारतातल्या असंख्य भाषांमध्ये तो भाषांतरित केलेला ग्रंथ आहे. आपल्याकडे त्या ग्रंथाचं वाचन केलं. खरंच तुमच्या गावचा आदर्श घ्यावा असं तुम्ही काम केलंय, आणि त्यामुळे मी सर्वांचं कौतुक करतो की वर्षावास नसताना देखील तुम्ही ग्रंथाचं वाचन केलं, धम्मग्रंथाचं श्रवण केलं. निश्चितपणे ही परिवर्तनाची नांदी आहे. तुमचं गाव खेडगाव जरी असेल तरी तुम्ही दाखवून दिलं की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी घडवू शकतो, आणि त्यासाठी मात्र हे तुम्ही एक पाऊल उचललं, म्हणून तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर प्रत्येक गावामध्ये बोरकर सारखे लोक तयार झाले पाहिजे, सरांसारखे. कारण बाबासाहेब म्हणाले एका ठिकाणी की ज्या समाजामध्ये काही डॉक्टर असतील, ज्या समाजामध्ये काही वकील असतील, ज्या समाजामध्ये काही प्राध्यापक असतील, ज्या समाजामध्ये काही इंजिनियर्स असतील बनलेले शिकून सवरून, त्या समाजाची हानी होत नाही, त्या समाजाचा पराभव होत नाही, तर उत्तरोत्तर त्या समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही, अशी मला खात्री आहे, असं बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं. पण बाबासाहेबांनी पुढे 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणात नागपुरात बोलून हेही दाखवलं की माझ्या समाज बांधवांनो, हजारो वर्ष तुम्ही गुलामगिरीत खितपत पडलेला होतात. मी नव्याने तुम्हाला बुद्धाचा धम्म देतोय. हा धम्म आचरण करण्यासाठी मोठा अवघड आहे, कारण इतर ठिकाणी हात जोडले, नारळ फोडलं आणि हे नारळ खाली टेकवलं की बस झालं, विषय संपला. सोमवार धर, मंगळवार धर, बुधवार धर, गुरुवार धर, शुक्रवार धर, शनिवार धर, आणि रविवारी खाण्यासाठी ठेव, अशी व्यवस्था सांगितलेली आहे. आणि त्यामुळे बघा बाबासाहेब म्हणाले हजारो वर्ष तुम्ही सुद्धा त्या व्यवस्थेत होतात. बुद्ध धम्माचं आचरण मोठं जड जाते, कारण जय जयकार करणं, भाषण करणं, प्रवचन देणं हे लय सोपं आहे. माणसं जमवणं, पांढरे कपडे घालणं, हे मुंडन करणं, वंदना घेणं हे लय सोपं आहे. म्हणून तर आपले भगवान म्हणाले नतावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपं पिसुतवान धम्मं कायेन पश्यति. हे बुद्धवाणी आहे. काय म्हणतात भगवान?
न तावता धम्म धरो यावता बहुभासती. जास्त बोलल्यामुळे, जास्त जय जयकार केल्यामुळे, जास्त काही ज्ञान असल्यामुळे कोणी धम्मधर होत नाही. कोणी असो, मग भिक्खू असो, उपासक असो, का कोणी असो, जास्त ज्ञान आहे, जास्त विद्वान आहे, जास्त पांडित्य आहे, जास्त बोलता येते, भाषण करता येते, बेंबीच्या देठापासून जय भीम म्हणता येते, आणि 14 एप्रिलच्या संध्याकाळी तर काय काय टाकून जय भीम म्हणते. तुमच्याकडे कसं आहे काय माहित नाही बापा. जयंती त्या दिवशी लय नाट्य, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. मी म्हणतो बाबा, त्या रक्तात भीमराव तर नसतेच, काही काहींच्या सारं अल्कोहोलच भरलेला असते. कायचा भीमराव कसा निघेल हो? वरतून पांढरे कपडे घातले म्हणजे काय भीमराव निघेल का? भीमराव त्यांच्याच रक्तातून निघेल ज्यांच्या अंतःकरणामध्ये बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रती फक्त श्रद्धा आहे, जे बाबासाहेबांच्या विचारांशी एक निष्ठ आहेत, जे गद्दारी करू शकत नाही, बाबासाहेबांच्या विचारांशी प्रार्थना करू शकत नाही, अशाच लोकांच्या रक्तात जय भीमचं रक्त राहील. बाकी भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धर, अर्ध्यापेक्षा जास्त उधर, असे जे असतील काय ते ढेकळाचे बौद्ध ते असतील का बौद्ध? कसे बौद्ध हो? जय भीम लय म्हणताय ते गोड 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 गोड, पण कोणी जय भीम म्हणल्याने बौद्ध होईल काय? फक्त बाबासाहेबांचा जय जयकार केला म्हणजे बौद्ध होता येईल काय? म्हणून आपले बाबासाहेब म्हणाले 15 ऑक्टोबर 1956 नागपुरात धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी की माझ्या समाज बांधवांनो, तुम्ही नव्याने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. बुद्ध धम्माचं आचरण करणं, धम्माचा रथ पुढे आणि पुढे घेऊन जाणं मोठं अवघड आहे. तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर हरकत नाही, त्याला जागेवर थांबू द्या, पण त्याला मागे आणण्याचं काम करू नका. नाहीतर इथली व्यवस्था तुमच्याकडे पाहून, तुमच्या दुर्गुणांकडे अवगुणांकडे पाहून, तुमच्या फाटाफुटीकडे पाहून, तुमच्या अहंकाराकडे पाहून, तुमच्या संशयाकडे पाहून, नको नको त्या दारू पिण्याच्या नादाला पाहून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म पाठवला. आणि आजही आम्ही पाहतोय बाबासाहेबांनी आपल्या 22 प्रतिज्ञा दिल्या, पण काही आपल्या लोकांकडे अजूनही बघा देव धर्म अंधश्रद्धा सुटलेली नाहीये. ते बघा ते आता काय ते बोलले बघा, ते माहित नाही मला नाव त्यांचं, ते बोलले जरा खडे बोल बोलले तुम्हाला बघा. अजूनही खरोखर आपले लोक अर्ध इकडचं अर्ध तिकडचं करतात बघा. हॉल मध्ये फोटो लावलेले असतात बाबासाहेबांच्या बुद्धाचे, आणि किचन मध्ये भरतच काय काय असते म्हण बापा. तिचा दिवा तर विजतच नाही. तुपाचा केलाचा कशाचा विचारूच नका. तर हे लय कार्यक्रम बिघडलेला असे काही ठिकाणी. म्हणून गावागावामध्ये धम्मग्रंथांचं वाचन झालं पाहिजे, पोरापोरींवरती धम्माचे संस्कार घातले पाहिजे. नाही तर आम्ही जातो कार्यक्रमात सगळीकडे, तिथं बापा येच बार झालेलेच लोक राहतात. आता या कार्यक्रमात जेवढे तरुणी आहेत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. पण एवढं फिरतोय आम्ही अनेक वर्षांपासून, तिथं भरणा जर कोणाचा असेल जास्त तर तिथे एकदा आमच्या माता भगिनीचा जास्त असते, आणि नाही तर समजा यांच्यासारखे रिटायर झालेले आणि ते पण जास्त नाही, ज्यांना थोडी जाणीव आहे, श्रद्धा आहे बाबासाहेबांच्या बुद्धाच्या प्रती, ते इकडे येतात. बाकीचे मात्र बस बाल्याची माहिती 10 खोलीत राहते. फक्त लग्न वगैरे पोरापोरीचं केलं की माझ्या पोरासारखं लग्न कोणी केलं का म्हणते गावात. काय करतो त्या लग्नाला, माझ्या पोरीसारखी लग्न कोणा लावून दिलं का म्हणते. माझा पोरगा पहा म्हणते, माझी पोरगी पहा, माझं काय काय पहा, नुसतं पाहतच राहा, मला पाहा फुलं पहा. काय करावं तुमच्या पाहण्याला, त्या श्रीमंतीला, माडीला, गाडीला, तुमच्या रंगाला, रूपाला, कपड्याला, दागिन्याला, आणि तुमच्या बँक बॅलन्सला काय पाहून काय करावं. तुमचं बँक बॅलन्स, तुमचं जीवन, तुमचं ज्ञान, तुमची बुद्धिमत्ता, तुमचा वेळ तुम्ही बाबासाहेबांच्या कामासाठी खर्च करत नसाल तर तुमचं जीवन निरर्थक आहे असं मी समजतो तुमच्या माहितीसाठी. कारण नुसतंच म्हणायचं नाही खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे आहे.
रिअल मध्ये तसा दिसायला पाहिजे, त्याची जाणीव असणारी लोक असायला पाहिजे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल, ग्रंथांचं वाचन, बुद्ध विहारात जाणं हे सातत्याने झालं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही इकडे तिकडे पाहत असाल, कुणावर टिकटीपणी करत नाही आपण, पण या देशातले सगळ्या धर्माचे लोक आपापल्या धर्म परंपरा, आपापले रीतिरिवाज, आपापले सण उत्सव आणि धर्माचं आचरण व्यवस्थितपणे करतात. बघा, एक निष्ठ राहून भलेही तुमच्या म्हणण्यासाठी त्यांची ती अंधश्रद्धा असेल, परंतु बाबासाहेबही एका ठिकाणी म्हणाले, रायटिंग अँड स्पीचेस मध्ये मी वाचलं, आपल्या लोकांनी धर्माचा प्रचार प्रसार करणारे जे कोणते लोक आहेत, ते भिक्खू असो, उपासक असो, त्यांनी ख्रिश्चन मिशनरीच्या लोकांकडून काही शिकलं पाहिजे. ते घरोघर जातात, खेड्यापाड्यात जातात, आपल्या बांधवांकडे जातात, त्यांना चर्चमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. आज तुम्ही मुस्लिम लोकांकडे पहा, मुस्लिम लोक शुक्रवारी तर 5-5 वेळेस नमाज अदा करतात. ईदचा कार्यक्रम असतो त्यांचा, तेव्हा तर बाबा दुकान उघडं ठेवून त्या मस्जिद मध्ये जाते. बघा, हे मी पाहिलं, आम्ही औरंगाबाद मध्ये राहतो, मुसलमान लोक तिथे भरपूर प्रमाणात आहे. कधी जर गेलो सिटी मध्ये तर ते त्यांचं काय ईद वगैरे असते काय म्हणतात, तेव्हा ते दुकान उघडं ठेवतात मोठ्याच्या मोठं आणि मस्जिद मध्ये जातात. इकडं तर बापा सगळं उपभोगते अगोदर जीवनाचा आनंद घेते बाबा त्याच्या पद्धतीने, आणि नंतर मग जर पदावर कोण घेतलं की मग बा इच्छा असो नसो पदावर आहे ना, तर मग जाते बघा. नाही तर इकडं विहारात आल्यावर कार्यक्रमात नाव जर घेतलं नाही आणि स्वागत जर केलं नाही, तर मंडप किती मोठा असू द्या, साऊंड सिस्टम किती भारी ती असू द्या, लोक किती दूर वरून येऊ द्या, स्टेज किती मोठा असू द्या, आणि कोणत्याही भंतेजींना बोलू द्या, दिवसभर कार्यक्रम चालू द्या, आणि त्याला संध्याकाळी विचारा कार्यक्रम कसा वाटला. बाई, दादा, बाबा, कार्यक्रम कसा वाटला. त्या कार्यक्रमाचं कधी नाव घेतलं नसेल चुकून, हे सूत्रसंचालन करत होते, हे म्हणे मला सर्व माहित, आता तुम्ही इकडे जायचं काय, आम्हाला साऱ्या दुनियेचं माहित आहे तुमच्यापेक्षा, आम्ही तर सारे गाव आणि शहर पायाखाली घालत आहो. प्रत्येक ठिकाणी पळसाला पानं किती आहे, किती तुमच्याकडे 4-5 असतात का काय, कसे राहतील बाप्पा. तुम्ही नाही मात्र तसे, तुम्ही तर लय चांगले आहे. पण काही ठिकाणी, काय बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो, हे जे स्वागत समारंभाचा कार्यक्रम चालला का नाही, त्या पॉम्पलेटवर बारीक बारीक पाहून बिचारे सूत्रसंचालन करत असतात. कोणाचं नाव राहिलं की काय, कोणाचं नाव राहिलं की काय, ते भिरभिर नजर पाहते त्यांची, बा कोणाला बोलू, कोण राहिले, कोणाला बोलू, कोण राहिले, कारण सगळं काही येते नंतर यांच्यावर. तुम्हाला मी दिसलो नाही का म्हणते, आणि यांचं काही खरं नसते, यांचं तर नसतेच नसते. ज्यांनी कोणी आयोजन केलं, कोणी पदाधिकारी असतील, त्यांचं काही खरं नसते. संध्याकाळी बापा त्याला जर काही घेण्याची सवय असेल तर मग विचारूच नका, सारं गाव डोक्यावर घेते. ते मी दिसलो नाही का म्हणते, माझं घर दिसलं नाही का, माझी बायको दिसली नाही का म्हणते, माझी पोरगी दिसली नाही का म्हणते, माझा पोरगा दिसला नाही का, आमची संघटना दिसली नाही का म्हणते, आम्ही काही केलंच नाही का. आणि ह्या सगळ्या गदारोळामुळं, या अहंकारामुळं, या अत्यंत स्वार्थामुळं, लोभीपणामुळं बघा आज समाजाचं वाटोळ होताना आपण पाहत आहोत, तेव्हा मनाला फार वेदना होतात बघा, दुःख होते. म्हणून तुम्हाला सांगितलं, त्या बाबासाहेबांनी प्रचंड अपमान सहन केला. बाबासाहेबांनी जर विचार केला असता की मला माझ्यासाठीच जगायचं आहे, मला मोठेपणासाठीच जगायचं आहे, माझ्या परिवारासाठीच जगायचं आहे, तर बाबासाहेब रमाईला वेळ देऊ शकले असते, बाबासाहेब हिंदूला वेळ देऊ शकले असते, बाबासाहेब राजरत्नाला वेळ देऊ शकले असते, गंगाधराला, रमेशाला वेळ देऊ शकले असते, बाबासाहेब आपल्या परिवाराला, बापाला, वडिलाला, रामजी सुमेलांना वेळ देऊ शकले असते, पण देऊ शकले नाही बाबासाहेब. जेव्हा राजरत्न गेला, दुसऱ्या दिवशी बाबासाहेब निघाले विलायतेला. गोलमेज परिषद होती, तेव्हा बाबासाहेबांच्या भावाने बाबासाहेबांना सांगितलं की कुठे चालला भिवा तू, तुझा मुलगा मरण पावला. तेव्हा बाबासाहेब म्हणाले आपल्या भावाला, दादा माझा एक पुत्र गेला, पण मी जर त्या गोलमेज परिषदेमध्ये पोहोचलो नाही, गेलो नाही ना, तर माझ्या गंगाधरासारखे समाजातले असंख्य गंगाधर उघड्यावर पडतील आणि गांधी अँड कंपनी माझ्या सगळ्या समाजाचं वाटोळ करील, आणि ते मला होऊ द्यायचं नाहीये. आणि म्हणून माझ्या गंगाधराची मला पर्वा नाहीये, मी जातो, माझ्या राजरत्नासाठी जगणार नाहीये, मला समाजासाठी जगायचंय. म्हणून बाबासाहेब लंडनला गोलमेज परिषदेमध्ये गेले. हा महान त्याग आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो.
प्रचंड कुर्बानी आहे, त्याची बरोबरी होऊ शकत नाही, कोणी करू शकत नाही. माझ्यासारखे असे करुणानंद भंतेजी का कोणी असेल, तुम्ही असाल, असं कोणी म्हणू शकत नाही की मी बाबासाहेबांवर उपकार केले. बिलकुल नाही, कोणी म्हणू शकत नाही. जीवाचं रान जरी केलं, पूर्ण जीवन समर्पित जरी केलं, तर बाबासाहेबांच्या तळपायाखाली असलेल्या धुळीची बरोबरी आपण करू शकत नाही बघा. म्हणून आपल्या काम करताना सुद्धा गर्व असता कामा नये, कारण बाबासाहेबांचा त्याग फार मोठा आहे बघा. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, 3 मुलं मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली. तुम्हा चाला या जाणे स्वतःचे पाय दिले, मग त्या भीमरायाला, भीमरायाला, माझ्या भीमरायाला सांग तुम्ही काय दिले, माझ्या भीमरायाला सांग तुम्ही काय दिले. हा प्रश्न खरं तर गाणं म्हणण्याचा माझा पेशा नाही आहे, पण हे गाणं अत्यंत मार्मिक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, समाजाला प्रश्न करण्यासाठी भाग पाडणारं गाणं आहे मनुराव गोसावीचं. समाजाला प्रश्न आहे हा की बाबासाहेबांनी तर भरभरून दिलं, हो, काय नाही दिलं. कोण देते लेकर, कोण मरू देते लेकर, लेकर मेल्यावर कोण समाजाचा विचार करते, मला सांगा ना तुम्ही. तुम्हालाही प्रश्न करतो, कोणाला जावं वाटते का? घरातलं कोणी मेलं तर तुम्ही जाता का बाहेर, जाता का विहारामध्ये, जाता का समाजाचं काम करण्यासाठी? कोणी जर अपवाद वगळला तर कोणी जात नाही. लोक सांगतात विहारात येण्याबद्दल, जेव्हा लोकांना विचारलं जाते की नाही, कोणी म्हणते मी आजारी आहे, गोळ्या घेतो, घरी पोरीला सांभाळायला कोणी नाही, नळ आले आणि घरात पोरगी जवान झाली, लग्न झाले, बाळाची झाली, कोण गरोदर आहे, कोणी काय काय झालंय, काम आहे, भीम आहे. बाबासाहेबांनी असा विचार केला असता तर काय झालं? मी तर म्हणतो कल्पना तर करून पहा. काल तर शेण उचलावं लागत होतं आपल्याला, काही म्हशीचं. मी तर त्याच्या पुढे जाऊन विचार केला की जर येत्या कदाचित बाबासाहेबांनी आपल्यासाठी काम केलं नसतं ना, माणसांचं ही शेण उचलायला लावलं असतं या व्यवस्थेनं आपल्याला. आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची मी तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळं आपला वेळ दिला पाहिजे. जे कोणी गावागावामध्ये, नगरामध्ये, शहरामध्ये, जिथे कुठे तुमच्या बुद्ध विहार आजूबाजूला, त्या विहारामध्ये प्राध्यापकांनी गेलं पाहिजे, इंजिनियर लोकांनी गेलं पाहिजे, वकील लोकांनी गेलं पाहिजे आणि तिथे जाऊन चळवळ उभी केली पाहिजे. महिलांनी घडवलं पाहिजे. भिसीला कशा एकत्र येता बापा? भिसी असते का तुमच्याकडे? असते. हा बापा, भिसी कोणाकडे नसते. भिसीची मीटिंग असली की बापा लय जमतात आणि विहारात जायचं म्हटलं की मग लय कारण सांगतात. भिसीची मीटिंग असते की गुडघे चांगले होतात, डायबिटीज आहे बरोबर होतो, बीपीची गोळी नॉर्मल होते, आणि विहारात जायचं म्हटलं की बीपीची गोळी हाय होते आणि शुगरची लेवल लयच वाढते. आणि त्यातल्या त्यात आपल्या त्या साहेबाईंना, साहेब लोकांना तर बाबा जमतच नाही. त्यांना तर खुर्चीच पाहिजे, माईक पाहिजे, पॉम्पलेट मध्ये नाव पाहिजे. तुम्हाला म्हणत नाही बापा तुम्ही लय चांगले, नाही तर म्हणायचे बाबासाहेब गावात खेळेल कोणत्या भरतीला भरत्यात फोन केला का काय, बोलवलं काय, हे तर गोळ्याच घालते. कोणाची भीडभाड काय ठेवत नाही, कारण आपण आपलं तत्व ठरवलेलं आहे. तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही प्रवचन ऐकणाऱ्याच पैकी कसा किती लोक चॅनलवर प्रवचन ऐकतात आपले? हात वर करा बरं. बापा वा वा, व्हेरी गुड. साधू साधू साधू, प्राऊड ऑफ यू. बुद्ध धर्म समजून घ्यायचा असेल तर धर्मदेश ना ऐकल्या पाहिजे बघा, तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे माझं तत्व मी ठरवलंय. हे जे रोकटोक बोलतो, मला माहिती आहे सगळ्याच लोकांना रोकटोक आवडत नाही, कारण बऱ्याच लोकांची काम करणाऱ्या किंवा न करणाऱ्या पोटदुखी होते. कारण रोकटोक कोणी बोलते ना तर बाबासाहेबांना विरोध व्हायचा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, समाजात बाबासाहेबांना सुद्धा, आता आपण काय बाबासाहेबांच्या बरोबरला बसत नाही, पण काम करणाऱ्या लोकांना त्रास होतो हे मात्र निश्चित. जे कामच करत नाहीत, बिना कामाचे आहेत, त्यांना कोण त्रास देईल? ज्या झाडाला फळं लागतात, लोक त्या झाडाला दगड मारतात. ज्या झाडाला फळच लागत नाही त्याला दगड मारेल कोण? आणि त्यामुळे काम करणाऱ्या लोकांची बदनामी होते, त्यांची निंदा होते, त्यांना त्रास होते, शारीरिक त्रास होते, मानसिक त्रास होते. बाबासाहेबांना सुद्धा शारीरिक मानसिक त्रास झाला, म्हणून बाबासाहेब लवकर गेले बघा. भगवान बुद्ध सुद्धा 80 वर्षाचे असताना गेले. म्हणून जे कामाचे लोक असतात ते
ते चांगले लोक असतात ते लवकर जातात. म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही चांगलं बनले बाबा, चांगलं बनलं पाहिजे. भगवान बुद्धांनी चांगलं बनायला सांगितलं, पण चांगले लोक लवकर जातात आणि बिना कामाचे लोक लय जगतात. आणि मग घरचे लोक म्हणतात कारण घरी त्रास देतात आणि बाहेर त्रास देतात. म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक आहे. मग घरचे लोक म्हणतात बा जात नाही काहून, लय लोक चालले, लय लोकांचं बटन दबते, यांचं काहून दबना. पण ते पण आता बटन काय कोणाच्या हातात आहे का? म्हणून आमचं तत्व आम्ही ठरवलेलं आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत प्रामाणिकपणे राहून बाबासाहेबांचं काम करूनच मरायचं आहे, असं मरायचं नाही. आणि त्यामुळे काम करताना कोणी वंदो अथवा निंदो, हमें उसका कोई गम नहीं. इधर कोई पुन्हा बोलो अथवा न बोलो, आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही आहे. जिथे जाऊ तिथे रोखोकपणे बाबासाहेब कानामध्ये ओतू म्हणजे ओतू. आणि त्यासाठी म्हणून आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे बघा, त्या चॅनलवर आपल्या विविध विषयांवरती धम्मदेशना असतात आणि म्हणून सर्वत्र ते ऐकल्या जातात. भिकूची प्रवचनं आपण ऐकली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो. अधिकच बोलत नाही, फक्त जाता जाता तुम्हाला एक भगवान बुद्धाचा उपदेश सांगतो. आपल्या समाजामध्ये बघा काही करते लोक आहेत आणि काही ना करते लोक आहेत. बौद्ध समाजामध्ये काही करते लोक आहेत म्हणजे काम करणारे, आणि काही ना करते लोक आहेत, बिलकुल काहीच करत नाही. तर अशा लोकांना धरून बघा, भगवान बुद्धांनी सांगितलं की 4 प्रकारच्या ढगांसारखी लोक आहेत. किती प्रकारच्या ऐकू लागल्या का? किती प्रकारच्या ढगासारखे लोक सांगितले? 4 प्रकारचे ढग माहिती आहे ना? आता मंडप टाकला तर माहिती ढग दिसते तुम्हाला, आणि पावसाळ्यात जास्त ढग दिसतात पावसाने भरलेले. जसे ढग आहेत की नाही तसेच माणसं असतात बघा 4 प्रकारचे. तर आपल्या समाजामध्ये सुद्धा त्या ढगांसारखे 4 प्रकारचे माणसं आहेत. पहिला ढग सांगितला कोणता? काही ढग असतात इथे फक्त गरजतात, बरसत नाही. हा पहिला नंबरचा ढग आहे. तुम्ही बघा कधी पावसाळ्यामध्ये काही ढग फक्त गरजतात, गरजतात बघा. असा मोठा आवाज येते, कांटाळे बसतात बघा माणसाच्या, बिलकुल घर असं झंझाळते, व्हायब्रेट होते, एवढं जोरात अशी वीज कळाडते आणि ढग गरजतात, गर्जना करतात, पण बरसत नाही. असं होते कधी कधी बघा, ढग गरजते पण बरसत नाही. आपल्या समाजातही असे काही लोक आजही आहेत, कालही होते आणि उद्याही राहतील. गरजतात म्हणजे काय? भाषण करतील, बाबासाहेबांचा जय जयकार करतील मोठमोठ्यानं, मिरवणुकीमध्ये तर विचारूच नका बा. इकडून आला जय भीम, तिकडून आला जय भीम, खालून आला, वरून आला, कुठून आला, बघता काय सामील काय हे म्हणायला सांगावं, फक्त दुसऱ्याला डिवचायला सांगावं. फक्त जय भीमच्या दिवशी तेवढंच करते फक्त. 365 दिवसातून काही लोक फक्त 14 एप्रिललाच विहारात येते, निळी लावते, निळा फेटा घालते, अण्णा तुझ्या म्हणते मला डीजे लावले तर जयंती करायची म्हणते, नाही तर माझा विरोध आहे म्हणते, मी 100 रुपये वर्गणी केली म्हणते. तुमच्याकडे कसं वातावरण आहे माहित नाही बाबा, तुम्हाला दोष देत नाही, तुम्ही तर चांगलेच असाल. पण काही गोष्ट करतो, नाचणं कुठणं असेल तरच जयंती, व्याख्यान, प्रवचन आणि जयंतीला दुसरे दिवस पडले नाही काय म्हणते, जणू काय हा रोजच येते दुसरे दिवस काढल्यावर. पहा ना तुम्ही, आता इतर तरुणांना मोजा, जे आहेत त्यांचं कौतुक आहे, पण त्यांची संख्या जास्त आहे का? नाही आहे बघा. आणि जय भीम वगैरे म्हणायला सांगा, काय करायला सांगा, त्याच्यात नाही येते पुढं बाबासाहेबांसारखं कोणी झालं नाही म्हणजे होणार नाही, आमचे बाबासाहेब असे ना आमचे बाबासाहेब तसे. वामन दादा म्हणाले, वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारे चोख असते, नेक असते. पण इथं खरंच गोष्ट अशी आहे की वाणीतच भीम आहे, करणीत नाही आहे. 22 प्रतिज्ञा पाळता येत नाही. पंचशिलातलं 5वं शील तर बाबा 1-2 घर सोडलं की काहीच खरं नाही. रविवारी तर जाऊनच पहा. बाबासाहेब म्हणाले किमान रविवारी विहारात यांना त्याचा विसरच पडला. हे रविवारी मटणाच्या दुकानात जाते आणि संध्याकाळी दारू पिते
आणि ते खाते आणि दुसऱ्या दिवशी उठते मग कामाला जाते. तुम्ही नाही तसे काही काहीची गोष्ट करतो बिलकुल खाण्यात आणि पिण्यात आणि एन्जॉय करण्यात आयुष्य आरामाचं जीवन जगण्यात काही लोकांचं जीवन जाते. आणि म्हणून गरजणारे लोक इथे खूप जास्त आहेत. प्रवचन करतील, भाषण करतील, बेंबीच्या देठापासून बुद्ध असे होते, बाबासाहेब असे होते, धम्म असा आहे, संघ असा आहे, किंवा तोंडसुख घेतील, याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, वगैरे वगैरे. बघा लोक बोलतात, विहारात गेलं पाहिजे म्हणतात, भिक्खूंनी काम केलं पाहिजे म्हणतात. आणि अशा लोकांचा सर्वे केल्यावर लक्षात येते जे भाषणातून सांगते की नाही विहारात गेलं पाहिजे हे म्हणते स्वतः, हो हे स्वतः विहारात जात नाही कधी, याची बायकोही जात नाही, याचा पोरगही जात नाही, याची पोरगी जात नाही. याच्याकडे माईक दिल्यावर मात्र गरजते. बाबासाहेब म्हणाले होते म्हणजे किमान रविवारी विहारात गेलो पाहिजे. आता काय म्हणावं या प्रवृत्तीला, तुमच्याकडे नसेल असं कोणी, पण असे लोक आहे बघा. स्वतःला सोडून बघा, तुम्हाला सांगतो काही वेळेला बघा आपल्या समाजात बघा कोणी जर आलं, व्याख्यानाचे कार्यक्रम ठेवतात बघा आपले लोक, वाईट नका वाटू देऊ. दुसऱ्यानं कोणी येऊन आपल्याला बुद्धन बाबासाहेब शिकवला की नाही, बापाले गर्वानं शाची ठोकते. आणि इकडं मेलो समजा, माझी गोष्ट करत नाही, काम करणारे लोक म्हणजे राबून काबाड कष्ट करून मेहनत करून हत्त आपला पूर्ण देऊन किती काम करत असतील, पोटतिडकीनं बोलत असतील, काम करत असतील, समाजाला जोडण्याचं काम करत असतील, त्यांना विचारत नाही काही, त्यांना ओळखत नाही, त्यांना द्यायचं घ्यायचं काही झालं तर विचार करत नाही. पण दुसऱ्या जातीच्या माणसानं बाईनं इकडे येऊन जय भीम म्हणलं, मोठ्यानं भाषण दिले की त्यांना मानधन काय का टाळ्या हॉटेल गिटेल सगळं, हो. आणि ते काही वर्ष काम करतात, आपल्या समाजाची सहानुभूती मिळवतात आणि नंतर कोणत्या तरी एखाद्या पक्षात जातात, मालामाल बन गए, तुम जाओ उधर, हमारा पेट भर गया. असं होते बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तसे पण गरजणारे लोक काही कामाचे नाही. आपल्याला ओळखता पण आलं पाहिजे की गरजणारे कोणते कामाचे आहे. म्हणून आपले लोक जे काही आहे फक्त भाषण करते किंवा जय भीम कामापुरतं म्हणणारे ते गरजणारे आहेत, बरसत नाही, आचरणामध्ये आणत नाही. म्हणून नतावता धम्म धरो यावता बहुभासती योजा पंक्ती सुतवान धम्म काय नपसती. हा पहिला प्रकार ढगाचा आहे, गरजतात बरसत नाही. दुसरा ढग सांगितला भगवंताने की काही ढग इथे फक्त बरसतात, धो बरसतात पण गरजत नाही. पावसाळ्यात तुम्ही पहा ढग गरजत नाही, बिलकुल कडकडाट होत नाही, पण पाऊस असा मुसळधार येते बघा, ते ढग एकदम भयंकर पाऊस येते बघा, नदीला पूर येते, गाव पूर्ण उद्ध्वस्त होतात. म्हणून दुसरा ढग असा आहे की तो फक्त बरसतो, गरजत नाही. समाजात असे पण लोक आहेत बघा, शांत राहतात, संयमी राहतात, धर्माचं आचरण करतात, वर्गणी देतात, दान पुण्य करतात, जीवनदान देतात, भोजनदान देतात, उपोषण पालन करतात, विहारात जातात बघा, कुणाच्या देण्या घेण्यात नाही, भाषण करत नाही, बोलून दाखवत नाही, या हाताचं त्या हाताला दिलेलं कळवत नाही तर काही लोक दिलं पंख्यावर नाव टाकलंय तर पंखे जाऊन टट बंद करते. काऊन बंद केले तर म्हणजे त्या पंख्यावर आमचं नाव आहे, ते पंखा चालू ठेवला तर आलेल्या लोकांना दिसेल तसं म्हणते म्हणून पंखा बंद ठेवा म्हणजे दाखवण्याची लय सवय काही लोकांना. भगवंतानं तर सांगितलं या हाताने दिल्यावर या हाताला खबर लागली नाही पाहिजे. परंतु हा दुसरा प्रकार जो आहे तो ध्यान करतो, शील पालन करतो, दान देतो, गाजावाजा करत नाही बघा. असे शांत संयमी लोक असतात, सहकार्य करतात. आज आम्ही पाहतो बघा समाजामध्ये पहिला पगार देणारे लोक तयार झालेले आहेत. धम्म कार्यासाठी बाबासाहेब म्हणाले तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही दान दिला पाहिजे. भगवंताने सुद्धा सांगितलं तुमच्या संपत्तीचे 4 भाग केले पाहिजे. आपल्या चॅनलवर प्रवचन आहे बघा, चौथा भाग जो आहे धम्म कार्यासाठी दान देण्यासाठी तुम्ही काढून ठेवला पाहिजे. आज असे लोक काम करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनेक लोक असं काम करतात, माहीत होऊ देत नाहीत, खूप मोठं काम करतात. विहार बांधण्यासाठी काम करतील, धम्म प्रचारासाठी काम करतील, समाजात परिवर्तन घडण्यासाठी काम करतील. हे ग्रंथ वाचन केलं बोरकर सरांने. असे काही लोक आहेत पण त्यांची संख्या कमी आहे. आणि म्हणून दुसरा हा जो ढग आहे त्याप्रमाणे असे काही लोक आहेत जे फक्त आचरणिक आहेत आणि म्हणून बरसतात, गरजत नाही, गाजावाजा करत नाही. तिसरा ढग सांगितला भगवंताने, काही ढग इथे असे असतात गरजतातही
आणि बरसतातही. गरजतातही आणि बरसतातही. त्याच्यात म्हणतात भिक्खू. जे सिलवान आहे, विनयधारी आहे, नाही का, विनयशील आहे, बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक आहे, तेवढे पण भिक्खू आहेत असे धम्माचं काम करणारे लोक आहेत ते त्याच्यात मोडतात बघा. कारण सब्बदान धम्मदान जिनाती, सर्व दानांना जिंकणारे दान कोणतं आहे? धम्माचं दान आहे ना. आणि धम्मदान म्हणजे कोणतं? तर भंतेजी जी धम्म देशना सांगतात, दुःखमुक्तीचं ज्ञान जे लोकांना वाटतात त्याला धम्मदान म्हणतात. गाण्याच्या कार्यक्रमात 500 रुपये, 1000 रुपये, 100 रुपये देऊन तिथं म्हणत नाही फलाण्या बोरकर कडून, वाटकडे कडून 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये धम्मदान आलेला आहे आणि बाकी आभारी आहे असं म्हणणं उचित नाही. तुम्हाला सांगतो, कोणा टिकाटिपणी करत नाहीये. काही आता म्हणत नाही, सुरू केलं हे आई आमचं, तर ते धम्मदान त्याला म्हणत नाही, ज्याला म्हणतात. तर म्हणून काही ते ढग असे आहेत की गरजतातही आणि बरसतातही. म्हणजे दान पुण्य पण करतात, शील पालन करतात, संयमानं राहतात, ध्यान करतात आणि समाजाला नीट करण्याचं, समाजाची विस्कटलेली घडी सरळ करण्याचं काम अहोरात्रपणे करतात. असे जे ढग असतात ते बुद्धासारखे ढग असतात, भिक्खू संघासारखे ढग असतात, ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे ढग असतात आणि समाजात अशा क्वालिटीचे जे लोक असतात हे त्यांच्यासारखे ढग असतात. गरजतातही आणि बरसतातही. मी सांगेल तुम्हाला, आपण कोणत्या क्वालिटीचे ढग असायला पाहिजे? या क्वालिटीचे ढग असायला पाहिजे, बरसणारेही आणि गरजणारेही. चौथ्या क्वालिटीचा जो ढग आहे तो मात्र बिनकामाचा आहे. तसं तर कोणीच बनवू नये. ते गरजतही नाही हो आणि बरसतही नाही. बस पांढरा शिपत फक्त पाहाच. दिसायला कापूस पिंजून ठेवलाय असं दिसते फक्त हो. काही लोक पण तसे असतात पा, वानाला असतात पण गुणालाच नसतात. आणि कोणी तर वानालाय नसते, गुणालाय नसते. आणि काही फक्त मात्र वानालाही असतात आणि गुणालाही असतात. तर भगवंतानं हे 4 प्रकारचे ढग सांगितले. चौथा कोणता? बिनकामाचा. म्हणजे गरजतही नाही, म्हणजे त्याला काही ज्ञान नसते, भयंकर अज्ञानी असते, बुद्धही माहित नाही, बाबासाहेबही माहित नाही, धम्म चळवळ माहित नाही, समाजाची चळवळ माहित नाही आणि त्याला देणं घेणंही नाही. फक्त मली दाखवू दे म्हणते, मला फक्त पाहिजे म्हणते, मला काय म्हणून गरजतही नाही. काही ढगलं माहीतच नसते तर गरजेल काय? माहित तर पाहिजे बाबासाहेब, थोडं गरज ते तरी बरं. नसेल बरसत गरज ते तेवढं तरी बरं. हे चौथ्या प्रकारचं गरजतच नाही, त्याला ढेकळं माहीतच नाही काही, तर बरसण्याचा तर विषयच नाही. आणि त्यामुळे 4 प्रकारचे ढग आहेत आणि त्या ढगांपैकी हा जो 3रा प्रकार सांगितला मी, गरजणारा आणि बरसणारा, त्या प्रकारचे तुम्ही बनाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी अधिक बोलणार नाहीये कारण तुमचे भोजन बाकी आहे. पत्रकावर जरी तुम्ही टाकला आहे 5 वाजेपर्यंत धम्म देसला, परंतु तुम्ही बऱ्याच वेळ झाले इथे बसलेले आहात, तुम्ही ऐकणारे आहात. ऐकणारे लोक लय चांगले असतात बोलणाऱ्यांपेक्षा कधी कधी. खरंच सांगतो तुम्ही, कारण ही माईक मोठा लोभी आहे. तो माझ्याकडे येऊ का कोणाकडे येऊ, किती सांगू आणि किती वेळ सांगू आणि किती बोलू, आणि लोकांना तर लयच आवडते की काय असं वाटते कधी कधी. पण जेव्हा चिंतन करतो ना, तेव्हा ऐकणाऱ्या लोकांचा संयम जेव्हा पाहतो तेव्हा वाटते खरंच संयमी जर कोण असेल तर समोर बसलेला वर्ग संयमी आहे. आणि त्यामुळे तुम्ही खूप चांगले आहात. ऐकणारे जे आहेत, रस्त्यावर उतरणारे जे आहेत, संख्या कार्यक्रमाला वाढवणारे, शोभा देणारे जे आहेत, ते मी सांगतो खूप चांगले असतात आणि त्यापैकी तुम्ही आहात. आणि त्यामुळे काय स्वतःसाठी तुम्ही टाळ्या मारता, परंतु तुम्ही बसलात खरं, पण त्या घुमडीवाल्यासारखे नसायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, कारण ते भाषण करणारा कीर्तन करत होता. शेवट सांगतो आता, आणि समोर लय पब्लिक बसली होती अशी. मी आवडतं आंघोळी घेतो बाबा, तुम्हाला भूका लागलेली असली, तुम्ही जरी म्हणाला की बोला, पण मी बोलणं हे काही बरोबर नाही. याचा अर्थ असा होईल की मला ज्ञान नाही आहे, मी अज्ञानी आहे. समजा समोरच्याचा विचार करत नसेल तर हे पण सुचलं पाहिजे, समजलं पाहिजे. त्याला ज्ञानी म्हणतात. समय सूचकता ही खूप महत्वाची आहे. तर एक असाच प्रवचन करणारा होता बा,
आमच्या सारखा दुसऱ्याला कशाला म्हणावं बाबा. ते बोलत होत असं. आता समोरचे लोक लय पब्लिक होती म्हणून लय काव येते. नाही बोलायला गेलं की बारी कोण होती बोलणारांचं. मग हे बोलत होता प्रवचनकार चांगलं बोलत बोलत लय लोक होते, टाळ्या वाजवल्या, काय 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 झालं. संध्याकाळचा कार्यक्रम होता, रात्रीचं प्रवचन ठेवलं बा. आता रात्र झाली, बसण्याची पण कॅपॅसिटी मर्यादा आहे ना हो. माणूस आहे शेवटी. नाही काय कुठे जे काय काय म्हणते बिचारे लोकांना. मग ते बोलते मग नंतर फार उशीर झाला तरी हे संपवच ना माझ्यासारखं. मग संपवच ना तर मग एक डिलीट होऊ लागलं. घरी चाललं नाही तर नाही गेले तुम्ही लय चांगले. पण एक डिलीट झालं बा. रात्र होती मग चालले घरी सगळे लोक गेले हो. रात्र नाही झाली उशीर झाला. एकच जर असं पुढे बसलं बा मांडी घालून. आता या प्रवचन करणाऱ्याला समय सूचकता असते तर त्यानं लवकर थांबवलं असतं. पण हे त्या एकाला पाहू नये याचा काय उत्साह कमी होईच ना. याला वाटलं बापा समोरचा बसलेला एकटा जरी बसला असला तरी ते डोळ्याची पापणी काही खाली लावू देत नाही, माझ्याकडेच पाहू लागला. तो याला लय आवडलेलं दिसते म्हणून याला अजून ग्रुप येते. हे अजून एक कथा सांगत बसलं बा. नंतर आता याची कॅपॅसिटी आहे ना. हे थकलं. हे जर खाबराचं असतं मटकाचं असतं हे कुठं गेलं असतं जास्त बोलल्यामुळं. पण हे थकलं तर याला वाटलं बाई एकदा विचारावं बा. एवढा वेळ झाला तरी सगळे गेले तरी तू बसला कसा. तर याने थांबवलं प्रवचनकारानं आणि त्या समोरच्याला विचारलं बा. सारे लोक निघून गेले, तू एकटाच बसला, याचं काय गुपित आहे तुला, एवढं काय आवडू लागलं. म्हणे महाराज बरं झालं तुम्ही थांबवलं, मध्येच कसं बोलू म्हणून मी बोललो नाही. तर ते म्हणे कसं काय झालं, कसं बसलं. तर ते म्हणे महाराज तुमचं काही प्रवचन आवडू लागलं म्हणून नाही बसलो मी. तुम्ही ज्या घोंगडीवर बसून प्रवचन देऊ लागले ती घोंगडी माझी आहे. ती घोंगडी जेवढी माझी मला एकदा मिळाली की मी जाण्यासाठी मोकळा. आज ती त्यानं घोंगडी दिली बस केलं. आम्ही बस करतो. आता सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. सर्व आयोजकांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करून भवतो सर्व मंगलम् रक्षन्तु सर्व देवता सर्व बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्व मंगलम् रक्षन्तु सर्व देवता सर्व धर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्व मंगलम् रक्षन्तु सर्व देवता सर्व संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.